राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी तब्बल 12,000 कोटी रुपयांची मोठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं, आजपासून पुढील 3 दिवसात दोन्ही मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतके दिवस पैसे का मिळाले नाहीत, तर त्यांनी त्याचं कारण सुद्धा सांगितलं. गेल्या 15 दिवसांपासून राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. या काळात कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे थेट खात्यावर जमा करता येत नाहीत. म्हणून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि अतिवृष्टीची मदत हे सगळे निधी काही दिवस थांबवावे लागले होते. पण आता मतदानाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सरकारने लगेच हालचाल सुरू केली. फडणवीस यांनी बँक अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले की आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि परवा तिसरा टप्पा अशा 3 दिवसात प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पोहोचलेच पाहिजे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर पैसे कधीही जमा होऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्या नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार याची शेतकरी वाट बघत होते. अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला. आता अतिवृष्टीसाठी प्रति हेक्टरी 22,500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा 8वा हप्ता अशी एकूण 24,500 रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री साहेबांनी आज 15 जिल्ह्यांना, उद्या आणखी 11 जिल्ह्यांना आणि परवा उरलेल्या 10 जिल्ह्यांना पैसे जमा करण्याचे आदेश दिले. याचा अर्थ पुढील 3 दिवसात राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवली जाणार आहे. आता प्रश्न आहे की नेमकं कोणाला हे पैसे मिळणार? तर आजच्या पहिल्या टप्प्यात ज्या 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या जिल्ह्यांमधील प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 22,500 रुपये जमा होतील. गेल्या काही दिवसांपासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा खोट्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी माहिती कोणी सांगत नव्हतं. त्यांना ती माहिती कळत नव्हती. म्हणून कृषी विभागाने स्पष्ट आवाहन केलं की लोकांनी खोट्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. सरकार जेव्हा अधिकृतपणे निर्णय घेते, म्हणजे GR काढते, तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे फक्त सरकारच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा. आज सरकारने पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली, जिथे अतिवृष्टीची 22,500 रुपये मदत आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता म्हणजे एकूण 24,500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आज पैसे मिळण्याची अपेक्षा आहे, त्यांनी हे 15 जिल्हे कोणते आहेत नीट तपासायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यातील 36 जिल्ह्यांची माहिती तपासताना सरकारला असे 12 जिल्हे आढळले आहेत, जिथल्या शेतकऱ्यांना यावेळी 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. या 12 जिल्ह्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता किंवा अतिवृष्टीची मदत काहीच भेटणार नाही. सप्टेंबरमध्ये नुकसान होऊन सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जाणार नाहीत. हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. हे 12 जिल्हे अपात्र का ठरले याचं कारण सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या 2 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पहिली यादी म्हणजे अपात्र ठरवलेल्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि दुसरी यादी म्हणजे उरलेल्या सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असेल की नेमके कोणते ते 12 जिल्हे जिथल्या शेतकऱ्यांसाठी यावेळी कोणत्याही प्रकारची मदत भेटणार नाही? सरकारने या जिल्ह्यांना अपात्र का ठरवलं आणि त्यांना पैसे मिळणार नाहीत असं का सांगितलं? यासोबतच तुमच्या खात्यात आजच अतिवृष्टीची 22,500 रुपयांची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा 8वा हप्ता जमा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर सरकारने कोणत्या कोणत्या पात्रतेच्या अटी ठेवलेल्या आहेत हे आपल्याला तपशीलवार समजून घ्यावं लागेल. कारण या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन्ही मिळून 24,500 रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा होईल. आज पहिल्याच दिवशी ज्या 15 जिल्ह्यांपासून पैशांचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, त्याची संपूर्ण यादी आपण लगेच पाहणार आहोत. ही सर्व माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. गेल्या 15 दिवसांपासून अतिवृष्टीचे 22,500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आणि त्या काळात कोणत्याही योजनेचे पैसे देता येत नाहीत, हे तुम्हाला माहितच आहे. म्हणूनच त्या 10 दिवसात कोणत्याही खात्यात रक्कम जमा झाली नव्हती. पण आता मतदान पूर्णपणे संपलेलं आहे आणि सरकारने लगेचच पैशांचं वाटप सुद्धा सुरू केलं. पुढील काही दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. आता नेमकं कोणत्या नियमानुसार पैशांचं वाटप होणार आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. सरकारने यावेळी खूप कडक भूमिका घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे की सरकारने ठरवलेल्या 4 महत्त्वाच्या अटी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या आहेत
त्यांनाच आज पहिल्या टप्प्यात डीबीटीच्या माध्यमातून रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होईल आणि जे 12 जिल्हे अपात्र ठरवण्यात आले आहेत त्यांना यावेळी कोणताही निधी दिला जाणार नाही। याचा अर्थ असा, सरकारने दिलेल्या या अटींमध्ये बसणारे शेतकरीच आजच्या 15 जिल्ह्यांच्या यादीतून 24,500 रुपयांचा लाभ घेऊ शकतील। मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, आतापर्यंत पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना अशा अनेक योजनांचा लाभ काही लोकांनी चुकीच्या मार्गाने मिळवला असं चौकशीत दिसून आलं। त्यामुळे यापुढे व्यवस्थित आणि पारदर्शकपणे पैसा देण्यासाठी सरकार फक्त पात्रतेनुसारच वितरण करणार आहे। त्यामुळे आज मतदान संपल्यानंतर ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा सुरू झाला त्यातील शेतकरी जर या नियमांमध्ये बसत असतील तरच त्यांच्या खात्यात अतिवृष्टीची 22,500, नमो योजनेचा 2,000 असे मिळून 24,500 रुपये जमा होतील। बाकी कुणालाही आपोआप पैसे येणार नाहीत। पहिला आणि महत्त्वाचा नियम सरकारने स्पष्टपणे जाहीर केला आहे। हा नियम असा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता जमा झाला होता, फक्त त्यांचीच नावे अतिवृष्टीच्या मुदतीसाठी आणि नमो शेतकरी योजनेसाठी बँकांना पाठवण्यात आली। यामागचं कारण सुद्धा सोपं आहे। पीएम किसानचा हप्ता देताना सरकारने प्रत्येक अर्ज नीट तपासला होता। त्यावेळी ज्या शेतकऱ्यांना खरंच मदतीची गरज आहे, म्हणजे गरीब आणि गरजू, त्यांनाच 2,000 रुपये दिले गेले। त्यामुळे आता अतिवृष्टीची मदत आणि नमो योजनेचा हप्ता देताना तेच शेतकरी प्रथम पात्र ठरतील। म्हणजेच जर 22 नोव्हेंबरला तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 रुपये आले असतील तरच आज पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मिळणारे एकूण 24,500 रुपये म्हणजे 22,500 अतिवृष्टीचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येतील। सरकारने हे स्पष्ट केलं आहे की ज्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता आला नाही त्यांना आजच्या दिवशी पैसे मिळणार नाहीत। आता पुढे कोणत्या 15 जिल्ह्यांची नावे बँकांना दिली आहेत हे आपण पाहणार आहोत, पण त्याआधी दुसरा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण या नियमामुळे फक्त 20 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत। नेमकं कोणत्या कारणांमुळे ही अपात्र यादी तयार झाली ते समजून घेऊया। शेतकरी बांधवांनो, हा दुसरा नियम केवायसी सोबत संबंधित आहे। तुम्ही केवायसी केली असेल तर ती कशा पद्धतीने केली आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण सरकारच्या तपासणीत अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केवायसी केली असल्याचं कृषी विभागाला दिसून आलं आणि अशा शेतकऱ्यांना आता पैसे देताना मोठी अडचण येणार आहे। मागच्या वेळेला पीएम किसान योजनेत केवायसी तपासणी फार खोलवर करण्यात आली नव्हती, त्यामुळे अनेकांना हप्ता मिळाला, पण बँकेत केलेली केवायसी चुकीची असल्यामुळे यावेळी तुमचे पैसे थेट पेंडिंगमध्ये पडू शकतात आणि खाते क्रेडिट होईलच याची कोणतीच गॅरंटी नाही। म्हणूनच आता कोणती केवायसी योग्य मानली जाते आणि कोणती चुकीची हे सरकारने स्पष्ट केलं आहे। योग्य केवायसी असेल तरच तुमचे पैसे सहज जमा होतील, नाहीतर निधी सोडला गेला असला तरी तुमच्या खात्यापर्यंत सरकणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा तिसरा नियम लागू करण्यात आला। आता या नियमानुसार तब्बल 55 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। गेल्या 10 दिवसांपासून मतदानामुळे राज्यात आचारसंहिता लागू होती, त्यामुळे सरकारकडून पैशांचं वितरण थांबवण्यात आलं होतं। आता मात्र मतदान संपलं आहे, आचारसंहिता उठली आहे आणि लगेचच पैशांची प्रक्रिया सुरू झाली आहे। सरकारने तब्बल 12,000 कोटी रुपयांचा निधी थेट बँकांना पाठवला असून पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आजच पहिल्या दिवशी अंदाजे 25 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात या 15 जिल्ह्यांमध्ये 24,500 रुपये थेट खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत। कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत याची माहिती सुद्धा पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण बघा, आणखी एक मोठा नियम सरकारने लागू केला आणि त्यात जवळपास 6 लाख शेतकरी अपात्र ठरणार असल्याचं समोर आलं। या अपात्र यादीत तुम्ही आहात की नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। सर्वात मोठा प्रश्न असा आहे की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी अपात्र झाले। या जिल्ह्यांची माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये कोणाकोणाच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत याची माहिती कृषी विभागाने अधिकृतपणे दिली। आजकाल खोट्या बातम्यांचा अक्षरशः कहर होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की कोणावर विश्वास ठेवायचा हे कळेनासं झालंय। म्हणूनच नेमकं कोणाला पैसे मिळणार, कोणाला नाही आणि पैसे न मिळाल्यास त्यामागचं नेमकं कारण काय हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। सर्वात आधी आपण त्या 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत ज्या ठिकाणी आज पहिल्या टप्प्यात एकाही शेतकऱ्याला पैसे जमा होणार नाहीत। या 12 जिल्ह्यांमध्ये सध्या पैसे थांबण्याची काही मोठी कारणं तयार झालेली आहेत, पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, कारण मी तुम्हाला 2 अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही लगेच केल्या तर या 12 जिल्ह्यांमध्ये असतानाही तुमचे पैसे पुढच्या टप्प्यात नक्की जमा होतील। तर आधी पाहूया कोणते ते 12 जिल्हे ज्या ठिकाणी आज पहिल्या टप्प्यात 1 रुपयाही जमा होणार नाही, आणि नंतर लगेच पाहू कोणते ते 15 जिल्हे ज्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आजच पैशांचं वितरण सुरू करण्यात आलं आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिलकुल काळजी करू नका। त्याच्यासाठीचा महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। जर या 12 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर बिलकुल घाबरायचं नाही, फक्त थोडंसं थांबायचं
पुढे मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे की कोणती दोन अत्यंत महत्त्वाची कामं जर तुम्ही केली तर तुमच्या खात्यापर्यंत पैसे येऊन पडतील. सध्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण थांबलेलं आहे. ते जिल्हे आता पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही लक्ष देऊ नका. अकोला, अमरावती, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये काही तांत्रिक आणि कागदपत्र तपासणीचे प्रश्न तयार झाले. त्यामुळे पहिलं वितरण विलंबाने होणार आहे, पण तुमच्यासाठी उपाय आहे, तो तुम्ही लक्ष देऊ नका. आता आधी आपण पाहूया आज पहिल्या टप्प्यात कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण सुरू झालं. या जिल्ह्यांमधील सुमारे 145 तालुके निवडण्यात आले आहेत आणि तुमचा तालुका या यादीत असेल तर तुमच्या खात्यात आजच किंवा पुढील काही तासात पैसे जमा होऊ शकतात. सर्वांनी मोबाईल नीट हातात धरून ठेवा आणि लक्षपूर्वक ऐका. पहिला जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यातील सर्वांना पैसे मिळणार आहेत, पण काही मोजकेच तालुके पहिल्या टप्प्यात समाविष्ट झाले आहेत. निफाड, येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड, इगतपुरी आणि दिंडोरी या तालुक्यांमधील शेतकऱ्यांची नावे बँकांना पाठवण्यात आली आहेत आणि त्यांची डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण एक मोठा प्रश्न, नेमकी कोणती केवायसी केली असेल तरच तुमचे पैसे खात्यात जमा होतील आणि चुकीची केवायसी केली असल्यास काय होणार, याबद्दलची सर्वात महत्त्वाची आणि अंतिम माहिती मी तुम्हाला पुढच्याच भागात सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज सगळ्यात मोठी गर्दी कुठे चालू आहे माहित आहे का? तर ती आहे बँकांमध्ये. कारण केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे, पण दुर्दैवाने अनेक जण चुकीच्या पद्धतीने केवायसी करत आहेत आणि यामुळे त्यांचा लाभ थेट अडकतो आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका, योग्य केवायसी कोणती आहे आणि सरकारने कोणती केवायसी अधिकृत मान्य केली आहे हे पुढे स्पष्ट सांगणार आहे. आता पाहूया दुसरा महत्त्वाचा जिल्हा आणि तो आहे नंदुरबार. आज पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना लाभ भेटणार आहे? नंदुरबार जिल्ह्यातील फक्त काही निवडक तालुके पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये आहेत शहादा, तळोदा, नवापूर, नंदुरबार, अक्कलकुवा आणि धडगाव. या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. 22,500 रुपये अतिवृष्टीचे आणि 2,000 रुपये नमो योजनेचे, म्हणजे एकूण 24,500 रुपये डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातील. आता पुढे पाहू आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही निवडक तालुक्यांनाच लाभ मिळत आहे. त्यामध्ये येतात फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, पैठण, सोयगाव आणि गंगापूर. या भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विमा दोन्हीचे पैसे आज त्यांच्या खात्यावर जमा होऊ लागणार आहेत. माझा जिल्हा कधी येणार हा प्रश्न अनेकांना पडतो, परंतु तुम्ही थोडीशी वाट पहा, तुमचा तालुका पुढच्या यादीत दिसू शकतो. आता बघा, धाराशिव जिल्ह्यात कोणाला लाभ भेटणार आहे तर त्यामध्ये आहेत काही महत्त्वाचे तालुके: तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा आणि उमरगा. या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना आजच पहिल्या टप्प्याचा लाभ भेटणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता आपण पुढे पाहू तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का. आता यामध्ये सुरुवात करू आपण कोल्हापूर जिल्ह्यापासून. कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, चांदगड आणि राधानगरी या भागातील शेतकऱ्यांना आज थेट 24,500 रुपयांचा लाभ भेटणार आहे. पुढे आहे बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यामध्ये केज, आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव आणि परळी या तालुक्यांना पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. आता आहे लातूर जिल्हा. लातूरमधील औसा, उदगीर, अहमदपूर, चाकूर, निलंगा आणि रेणापूर या भागातील शेतकऱ्यांना आजच लाभ मिळू लागणार आहे. यानंतर येतो आपला बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर आणि मेहकर या तालुक्यांची नावे पहिल्या यादीत आहेत. त्यानंतर आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, हदगाव आणि भोकर या भागांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर आहे आपला गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव, अर्जुनी, मोरगाव आणि सालेक्सा या तालुक्यातील शेतकरी लाभार्थी आहेत. आता प्रश्न असा, हेच जिल्हे पहिल्या टप्प्यात का? तर सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलंय, या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालं. क्षेत्रफळ आणि नुकसानाची पातळी, अर्जांची संख्या आणि पात्रतेची तपासणी करून आज पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलंय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, योग्य केवायसी कोणती? तर शेतकरी बांधवांनो, सध्या मोबाईलवर केवायसी करताना प्रचंड अडचणी येत आहेत, जसे की OTP येत नाही, सिस्टीम डाऊन आहे किंवा ॲप लोड होत नाही. यामुळे अनेकांची केवायसी अपूर्ण राहते आणि पैसे थेट पेंडिंग मध्ये जात आहेत. म्हणूनच तुम्ही स्वतः मोबाईलवर केवायसी करत बसू नका. एकदा कॅफेमध्ये जा आणि थेट केवायसी करून घ्या. नेट कॅफेमध्ये तुम्हाला सांगितलेली योग्य केवायसी हीच असते. त्यामध्ये आपल्याला आधार कार्डची गरज पडेल. त्याच्यानंतर आहे आपलं बँक खातं. आता बँक खात्यामध्ये आपलं नाव जुळतंय का याची सुद्धा तपासणी करावी लागेल. त्यासोबत आधार कार्डचं बँकेसोबत लिंकिंग केलं आहे का आणि NPCI मॅपिंग झालेलं आहे का, या सगळ्यांची तपासणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता ही सर्व प्रक्रिया नीट केल्यावरच नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि अतिवृष्टीचे 22,500 असे 24,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर थेट डीबीटीने जमा होतील. सरकारने स्पष्ट सांगितलंच आहे, योग्य केवायसी असेल तर पैसा खात्यावर, अन्यथा पेमेंट पेंडिंग. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात असेल आणि केवायसी योग्य केली असेल तर लाभ कधीही तुमच्या खात्यात पडू शकतो.
तर शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती, अतिवृष्टी भरपाई आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती, पूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.